रक्तदान ही काळाची गरज आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. बऱ्याचदा अपघात झालेल्या व्यक्तीला रक्ताची गरज पडते आणि त्याला वेळेवर रक्त न मिळाल्यास त्याचा जीव जातो. अशा या काळामध्ये आज जर भंडारा जिल्ह्याची स्थिती पाहिली तर भंडारा जिल्ह्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा साठा खूपच कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच लोकांचा जीवही जात. ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साकोली येथे डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी वैनगंगा शिक्षण संस्थाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये 97 लोकांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. यामध्ये इंद्रायणीताई कापगते, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरीताई नेवारे कुमली, जिल्हा परिषद सदस्य वनिताताई डोळे यांनी सुद्धा रक्तदान. साकोली विधानसभेत पूर परिस्थिती आणि रेड अलर्ट असूनही विधानसभेतील तरुणांनी भरघोस असा प्रतिसाद डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना दिला. यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे सचिव भंडारा जिल्हा राधेश्यामजी मुंगमोळे, विलास गहाणे, पुष्करजी करंजेकर, हर्षल राऊत, नरेंद्र गहाणे, नरेंद्र आरसुडे, विवेक भाजीपाले, आशिष भिवगळे, भूमिताताई धकाते, जागृतीताई गहाणे, पूजाताई देशमुख, माजी नगरसेवक मनीष काबते, डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर, डॉक्टर सुनीलजी चतुर्वेदी, राकेश करंजेकर, रजत पटेल इत्यादींनी सहकार्य केले. बाजीराव करंजेकर फार्मसी महाविद्यालयामध्ये आहे. या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि या वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर साहेब आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल? नमस्कार. आज खूप आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की देवेंद्रजीचा एक एक दिवसाचा एक एक सेकंद, रक्ताचा एक एक थेंब हा फक्त ते समाजासाठी त्यांचा जातो आणि समाजासाठी काय चांगलं करता येईल याची नेहमी तळमळ देवेंद्रजींना असते. त्याच्यातूनच इथे आपल्या साकोली, लाखनी, लाखांदूर परिसरातील युवकांनी मिळून इथे आज बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये या शुभदिनी रक्तदानात या अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. पावसाळ्याचे दिवस असतात, आपल्याला माहिती आहे अशा वेळेस ॲक्सिडेंट्स होतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत, रक्ताची फार गरज असते आणि त्याची पूर्तता होऊ नाही शकत. म्हणून युवकांनी हा विचार केला आणि सकाळपासून फार जोराने कार्यकर्ते इथे, पाऊस आहे, काही रस्ते बंद आहेत, पण जसे जमले तसे येत आहेत आणि रक्तदानाचे पावन कार्य इथे सुरू आहे. रक्तदान हे राष्ट्रीय कार्य म्हणून संबोधले जाते आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये रक्ताचा तुटवडा सुरू आहे. तर याविषयी आपण कोणत्या लोकांना संदेश द्याल रक्तदानाविषयी? हो, रक्तदान हे एक चांगलं काम आहे. रक्तदान केल्याने शरीरात कोणती कमजोरी होत नाही, उलट आपलं ते रिजनरेट होते रक्त, त्यामुळे नवीन चांगलं रक्त येते आणि कमजोरी काही येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इथे आधी सगळ्या टेस्ट करून मग रक्तदान केलं जातं आणि हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. दर 5 ते 6 महिन्यात आपल्याला सगळ्यांना रक्तदान केलंच पाहिजे, जेणेकरून आपण हा समाज माझा आहे म्हणून आपण स्वतःची आणि समाजाची पण चिंता करतो आणि त्याच्यासाठी हे एक तर योगदान आपण सगळे करू शकतो.